मित्रांनो, आपल्या मकरंद एम जी ब्लॉगवरती आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे विसर्जन, गणपती बाप्पाचा अनंत चतुर्थी आहे. तर आज समुद्रावरती आलो होतो. तर एका साईडला लोक जमलेत, मग तर मी बघायला जात आहे नेमकं काय घडलं आहे ते. तर तुम्हाला दाखवतो की लोक जमले ते कशासाठी जमले आहेत. चला. तर मित्रांनो, लोक जमलेले आहेत म्हणजे नेमकं काय झालेलं नाही आहे. तर समुद्रातले मासे म्हणजे पाग ओढतात. तर पाग ओढत आहेत आणि ते मासे बघण्यासाठी लोक जमलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की किती मासे, काय भेटते, कोण पागतं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मित्रांनो, हा माझा मित्र भेटलेला आहे, पाग ओढण्यासाठी आलेला आहे. किती मासे भेटले आहेत पर्यंत? चार भेटले. काय काय भेटलं? हां, तिकडे काय काय भेटलं तरी पण? एक वागळे हां, आणि दुसरे आपले खवळे मासे. खवले मासे आहेत ना. तर मित्रांनो, चार मासे भेटलेले आहेत, वागळे आणि 2 खवले मासे भेटलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. चला दाखवतो. मित्रांनो, इथे एक वागळे आहे जिवंत आणि त्याच्या खालती 2 मासे आहेत, 3 मासे आहेत. इथे वागळीचं शाल असतं, ते विषारी असतं, त्यामुळे जिवंत असल्या तर मी त्या हात नाही लावत आहे. त्याच्या खालती 2 मासे आहेत. पाक तर सोडलेलं आहे पाण्यात आणि रस्सी ओढायचं काम चालू आहे. एक पाक झाला, त्याच्यात तर 4 मासे भेटले आहेत. अजून पाक सोडलेला आहे, मित्रच आहेत, बघू शकता. इथे पाक ओढायचं काम चालू आहे. मित्रांनो, जस्ट आत्ताच आलेले होते, तर थोडेफार मासे भेटलेले आहेत. पण आता भरपूर काळोख होत चाललेलं आहे, त्यामुळे मी आता घरी जात आहे. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.